संपूर्ण महात्मापर्यंत असणारं अपूर्ण स्वप्न बाबासाहेबांनी 6 डिसेंबर 1956 पर्यंत पूर्ण करण्याचं काम केलं. आणि म्हणून फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं गुरु शिष्याचं जे नातं आहे ते अशा प्रकारचं नातं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असणारं संपूर्ण आयुष्य पददलितासाठी झटले असाचा प्रकार नाही. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, जेवढ्यासाठी त्यांनी काम केलं तेवढ्यासाठी काम करत असताना कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही. अनेक असणारी माणसानं ते माझं आहे म्हणून त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न केला. ते माझे बाबासाहेब म्हणून त्यांना एखाद्या कुठल्या तरी डबक्यात कव्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी एका समाजासाठी काम केलं नव्हतं, संपूर्ण देशासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी काम केलं. परंतु स्वार्थी वृत्ती माझी अशी झाली समाजाची की माझे आहेत त्यांच्यासाठी मीच केलं पाहिजे, की माझ्या प्रकारची माझी मालकी आहे, माझे मक्तेदार आहे त्यांच्यावर, आणि म्हणून त्याला देव बनवण्याचा प्रयत्न करून समाजाने केला. ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी केलेलं कार्य संपूर्ण जगासाठी केलेलं कार्य आहे. त्यांच्या कार्याची कक्षा इतकी मोठी होती की ती कळत बसतच नव्हती. परंतु समाजामध्ये वृत्ती वाढत गेली की बाबासाहेब ती माझे आहेत म्हणून म्हणायचं, इतरला कमी समजायचं. पण बाबासाहेबांनी केलेलं काम सर्व बहुजन समाजासाठी केले. ब्राह्मणेतर असणारा संपूर्ण समाज म्हणजे बहुजन समाज. मग इव्हन ती कुणी का असते ना, आपल्या 18 पगड जाती आहेत, त्या जातीमधला फक्त ब्राह्मण सोडला तर बाकीचे सर्व समाज हा बहुजन समाज म्हणून ओळखला जायचा. त्या बहुजनासाठी त्यांनी कार्य केलं. म्हणून बाबासाहेबांच्या मुलासाठी फक्त ज्ञान घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब जेवढे शिकले, बाबासाहेबांची जेवढी उंची होती शिक्षणाची तेवढी उंची आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करायचे पुढचं आहे. परंतु आपल्यासाठी एकच काम आहे, जितकं बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, ज्यांच्यामुळे त्यांना एवढं श्रेष्ठता मिळाली, इतक्या तळागाळात त्या माणसाला इतक्या उच्च कुठं जाण्याची का संधी मिळाली, एवढं उच्च का मानलं गेलं, फक्त शिक्षण. आणि म्हणून आपण शिक्षणासाठी बाबासाहेबांचा फार मोठा आग्रह झाला पाहिजे. त्यांचं असणारं कार्य शिक्षणामुळे पुढं गेलं, त्यांचे असणारे विचारसरणीला मोठ्या प्रमाणात गेले. आणि बाबासाहेबांनी घटना देऊन आपल्या समाजाचं, आपल्या सर्व मानवजातीचं कल्याण केलं. म्हणून आपण शाळेच्या वतीनं त्यांना त्रिवार अभिवादन करूया. धन्यवाद. आणि हे महामानव जर नसते तर आज आपण भारतात जसं आपल्या दारामध्ये आपण कुत्र्याला भाकर टाकतो तसं या ब्रिटिशांनी आपल्याला लोळवलं असतं. भले आपल्यातील थोडे काही विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतील, परंतु ज्यांचे जे विचार आहेत ते विचार स्वतः सोबत ठेवून स्वाभिमान बाळगा. आणि एकच फक्त, जोपर्यंत तुमचा विकास होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही बंधनात पडू नका. कोणी जर म्हणत असेल शिवाजी महाराज की तुम्ही अजिबात जय म्हणू नका. जोपर्यंत त्या माणसाचे विचार तुम्हाला माहीत होत नाहीत, त्या माणसाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे सरकत नाहीत, तोपर्यंत कुठलाही पुढचा आरडत असेल त्याला एकट्याला आरडू द्या. तुम्ही स्वतः अगोदर विकासाच्या पायावर उभे राहा. भले कुठल्याही जातीपातीचा असेल त्याच्या पाठीमागे अजिबात जाऊ नका. अगोदर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण, स्वतः तुमच्या पायावर उभे राहा आणि नंतर कुणाच्या नावाने आरडायचं ते आरडत करा. कारण की हा सगळा समाज दिशाभूल करणार आहे. तुम्हाला फक्त सांगतो की आम्ही या माणसाचं काम करतोय, तुमची सगळी दिशाभूल होते. अगोदर डॉक्टर बाबासाहेब होतं एवढं एक जरी वाक्य लक्षात ठेवलं, मी वर्गात सातत्याने कान टोचतच असतो, पण हे कान टोचलेले एवढं शेवटचं वर्ष आहे, इथून पुढे तुमचे कोणीही कान टोचणार नाही, लक्षात घ्या. एवढंच वर्ष, पुढच्या वर्षापासून तुमच्या कानाला वारं लागलेलं असतं. 10वीच्या मुलांसाठी जे जे शिक्षक चांगलं सांगतात आवर्जून ऐका, आवर्जून ऐका. एवढं शेवटचं वर्ष आहे. आपल्या शाळेमध्ये बहुतेक हे प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुलाला तोच देतो की बाबा हे बरोबर आहे, हे चूक आहे, या माणसाचं ऐका. आणि जे ज्या सांगतात एवढंच वर्ष ऐका. पुढच्या वर्षापासून तुम्हाला कोणीही सांगणार नाही तू चांगला करलास की वाईट करायला. म्हणून अशी महामानवाचे जे कार्यक्रम घडतात या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आवर्जून आलात. जे विचार तुम्हाला आर्य काकडे सरांनी, टीपी सरांनी जे विचार सांगितले याचं जे आवर्जून तुम्ही मार्गदर्शन त्यांचं घेतलं आणि त्या अनुषंगाने चाला सुद्धा. या ठिकाणी आभार करा. आपल्या शाळेमध्ये भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 58वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतील असणारे परेश्री खांडेराव सर, ज्येष्ठ शिक्षक आप्पा, आर्यन सर, केवी सर, एस.एन. सर, आपल्या भगिनी वरपे मॅडम, देवकते मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे अरेंज करण्याबद्दल आपल्या
आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि भरकटत चाललेला समाज आणि त्याबद्दल आपली असणारी भूमिका, कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये, समाजात काय चाललंय काय नाही याचं भान आपल्याला असावं. ज्या माणसानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, ज्या माणसानं आपल्याला घटना दिली, प्रकारचं स्थान दिलं, अशा माणसाविषयी अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो. मला एक उल्लेख करायचा आहे की आपण बाबासाहेबांची पुण्यतिथी म्हणत नाही, अनेक असणाऱ्या आपण नेत्यांची पुण्यतिथी साजरी करतो असं म्हणतात. मग बाबासाहेबांचं महानिर्वाण का म्हणायचं? पुण्यतिथी बाबासाहेबांची आज का नाही म्हणायची? ज्या मानवानं दीनदलित, पीडित, दुर्लक्षित, शोषित अशा माणसासाठी, अशा समाजासाठी ज्यांना आयुष्य झिजवलं त्याचंच महानिर्वाण, इतरांसाठी महानिर्वाण. अनेक असणाऱ्या महान अशा असणाऱ्या समाज सुधारकांचंही तसं आहे. अनेक असणाऱ्या समाज सुधारकांनी आयुष्य झिजवलं, परंतु विशेषतः ज्या माणसानं पददलितासाठी, शोषितासाठी, पीडितासाठी, दुर्लक्षित समाजासाठी आपलं आयुष्य झिजवलं अशाच माणसाचं महान असं निर्वाण. अशा प्रकारचं ज्यांचा मृत्यू आहे त्या मृत्यूलाच महानिर्वाण असं म्हटलं जाते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाते. आपल्याला माहित असेल महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 आणि बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891. एकाचा अस्त आणि एकाचा उदय. ज्या महात्मा फुल्यांनी आयुष्यभर ज्या समाजासाठी झटलं त्यांचं असणारं अधुरं कार्य ते काय पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला वाटलं तर दुसरा एखादा नेता, दुसरा एखादा माणूस, दुसरा एकदा अशा प्रकारचा माणूस आपण जन्माला घालावा की काय. आणि म्हणून फुल्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1891, बाबासाहेबांच्या 14 1890 आणि 91. अशा प्रकारे मग बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचं असणारं अधुरं स्वप्न त्यांनी घेतलं आणि त्यांच्या कार्याची पुढं त्यांनी आयुष्यभर त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलं. म्हणून बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना आपले गुरु म्हटले. ज्या गुरुचा असणार